नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर नगर परिषद भरतीची जी फायनल आन्सर की आहे ती साइटवर उपलब्ध झाली होती। त्यानंतर आता सर्व विद्यार्थी जे मेरिट लिस्ट कधी लागणार याची वाट बघत आहे, परंतु यामध्ये थोडा चेंजेस करण्यात आलेला आहे। बघा, यामध्ये एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं होतं। बघा, तर हे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं होतं। यामध्ये बघा 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 रोजी आणि 9, 22 व 24 नोव्हेंबर रोजी 317 TCS कंपनीमार्फत जी आहे ती एक्झाम घेण्यात आली होती। आणि त्यानंतर जे हरकती म्हणजे आक्षेप घेण्याचे जे टाईम होता तो होता 6 डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती। आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे। एकूण 425 प्रश्नांसाठी 2545 आक्षेप नमूद करण्यात आले होते। उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले आक्षेप वैध ठरवलेल्या प्रश्नांना क्वेश्चन ID पूर्ण गुण म्हणजे फुल मार्क्स किंवा उत्तराचा पर्याय बदलला म्हणजे आन्सर की चेंज असल्याबाबतची माहिती संचालनाच्या दिनांक 31 जानेवारी 2024च्या प्रसिद्धी पत्रकान्वये उमेदवारांच्या लॉग इन खात्यात उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे कळवले होते। म्हणजे जे आक्षेप घेतले होते त्यानंतर जे क्वेश्चन चेंज करण्यात आले त्याचे जे मार्क्स होते ते फुल मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आले होते आणि त्याची जी फायनल आन्सर की होती ती साइटवर म्हणजे लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली होती। त्यानंतर उमेदवारांनी नगर परिषद यांना ईमेलद्वारे सुधारित उत्तरपत्रिकेवर आक्षेप हरकती दाखल करून पुनश्च आक्षेप हरकती दाखल करण्याची संधी देण्यासाठी विनंती केली होती। तर त्या अनुषंगाने बघा 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास ज्या ऑनलाईन पद्धतीने 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये नोंदविता येतील। म्हणजे पुनश्च 2 दिवसाचा का 3 दिवसाचा टाईम दिला होता की तुम्ही डबल आक्षेप घेऊ शकता आणि ते पण फायनल आन्सर की आल्यानंतर। तर आता 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन ID वरून नोंदविलेल्या सूचना म्हणजे आक्षेप विचारण्यात घेतले जातील, त्या नंतरचे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाही। म्हणजे आता हे परत आक्षेप घेतल्यानंतर आता जी रिस्पॉन्स शीट आहे तिसरी ही लवकरच जाहीर होणार आहे आणि तिसरी रिस्पॉन्स शीट जाहीर झाल्यानंतर यांची मेरिट लिस्ट सुद्धा जाहीर होणार आहे। तर नगर परिषद भरती 2023 बद्दल तिसरी आन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण 14 तारखेपर्यंत पुनश्च आक्षेप नोंदवण्यासाठी टाईम देण्यात आलेला होता। तर आता तिसरी आन्सर की येणार आहे। तिसरी आन्सर की ही फायनल असणार आहे आणि फायनल आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर नगर परिषद भरतीबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। तुम्ही जर यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ह्या अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता फायनल आन्सर की येणार आहे तिसरी, ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नगर परिषद भरती 2023 बद्दल सर्व ज्या अपडेट आहे त्यासुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।